झारखंडमध्ये इंडिया अलायन्सची सरकार असून सुद्धा लाठीचार्ज झालाच म्हणजे एनडीए असो नाहीतर इंडिया अलायन्स हे शेवटी एकाच माळेचे मणी. पण गोष्ट इथे संपत नाही. ही फक्त पेपर लीकची गोष्ट नाही, ही फक्त एक्झाम स्कॅमची गोष्ट नाही, तर ही आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या पायाची गोष्ट आहे. गांधीजींनी मिठाचाच का सत्याग्रह केला? 12 मार्च 1930 गांधीजी साबरमतीतून दांडीच्या दिशेने निघाले, कारण त्यांना माहिती होतं मीठ श्रीमंतांचं असो किंवा गरीबाचं प्रत्येकाला लागतंच. पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलं पण मीठ नसेल तर सगळंच बेचव. आजच्या भारताचंही तसंच आहे. आपण एआयची स्वप्न बघतोय, विश्वगुरू होण्याची स्वप्न बघतोय, चीनशी स्पर्धा करण्याचं स्वप्न बघतोय, पण या सगळ्याचा पाया काय? शिक्षण. म्हणून आज शिक्षण आपलं मीठ आहे. 2025चा आपला सॉल्ट सत्याग्रह म्हणजे शिक्षण सत्याग्रह. कारण आकडेवारी बघा, युनेस्कोच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण सरकारी खर्चातील शिक्षणाचा वाटा 2015 मध्ये 15.7 वरून आता घसरून 14.2 वर आला. युनेस्कोचं बेंचमार्क काय आहे? 15%. 2025-26 मध्ये देशात 4791 शाळा बंद झाल्या, म्हणजे दररोज सरासरी 13. TSR सुब्रमण्यन कमिटीने शिक्षणावर जीडीपीच्या 6% खर्चाची शिफारस केली होती. पण आजही आपण त्या लक्ष्यापासून फार दूर आहोत आणि आपण स्पर्धा करायला निघालोय दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका, युरोपशी. इथून पुढे एक प्रश्न विचारा, तुमच्या जाहीरनाम्यात शिक्षण कुठे आहे? तुमच्या आमदार खासदाराचं घर जसं दिसतं ना, तशी तुमच्या गावातली प्रत्येक शाळा कधी दिसणार? म्हणून शिक्षण सत्याग्रह. कारण मजबूत भारताची खरी इमारत म्हणजे दिल्लीत दिमाखात उभी असलेली नवी संसद नाही, ती तुमच्या गावातली प्रत्येक शाळा आहे. आणि म्हणून या 15 ऑगस्टला आपण सगळे गांधी आणि आपलं शिक्षण, आपलं मीठ आणि आपला सत्याग्रह शिक्षण सत्याग्रह.